नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूयात कैरीचे पन्ह। कैरीच्या पन्हाचे फायदे बरेच आहेत। आपले शरीर थंड ठेवण्यास, आपल्याला शरीरातील उष्णता कमी करतो, ऊर्जा पटकन मिळते, विटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, थकवा आणि अशक्तपणा कमी होतो। सगळ्यात अगोदर कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊन त्याची वरची साल काढून घ्यायची। कैरीचे पन्ह करताना तोतापुरी कैरी घ्यायची, म्हणजे ती कमी आंबट असल्यामुळे आपल्याला गूळ जास्त लागत नाही। दोन्ही कैऱ्याची साल काढून घ्यायची। कैऱ्या आत्ता शिजायला ठेवायचं व पाणी 1 ग्लास टाकायचं। 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे कैऱ्या मऊ शिजते। आता 5 शिट्ट्या झाल्यात। कुकर 10 मिनिटं थंड होण्यासाठी तुम्ही ठेवू शकता। वा, कैऱ्या बऱ्यापैकी शिजल्या आहेत बरं का। त्याला स्मॅश करून घ्या व थोडेसे गरम असतानाच स्मॅश करून घ्या, कारण की ते गरम असताना व्यवस्थित स्मॅश होतं। पण ज्यावेळेस स्टार्टिंगला कुकरमध्ये जेवढं पाणी टाकलं होतं ना, त्याच्यामध्येच आपण स्मॅश करून घ्यायचं। तर हा आता पूर्णपणे निघालाय। मी त्यातली कोय काढून घेते। हा गर आपण मिक्सर मधून वाटून घ्यायचं। मिक्सर मधून फिरवल्यावर त्याला थोडं गाळून घ्या, म्हणजे जेवढं पण काही तुसं असतील ते निघून जातील। उन्हाळा लागला की घरोघरी पन्ह बनवायला सुरुवात होतेच। तुमच्या घरी कशा प्रकारे कैरीचं पन्ह बनतं हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा। जेवढा आपला कैरीचा गर निघालाय ना, तेवढंच 1 वाटी गूळ पावडर घ्या। आता गूळ पावडर बुडेल इतकं त्यात पाणी टाकून त्याला 1 उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं। शिजवून घेतल्यानंतर परत गॅसवर पातेलं ठेवून ते मिश्रण टाकायचं व त्यालाही थोडं गरम करून त्यामध्ये मी केशर टाकते। आता मस्तपैकी शिजले। उकळी का काढायची? कारण की ते फ्रीजमध्ये बऱ्यापैकी टिकतं। चला मग मी आता आपला जो 1 वाटी पल्प आहे तो यात टाकून घेते। पल्प टाकला की त्यात थोडंसं वेलची पूड पण टाकून घ्यायची। काय मस्त मिश्रण तयार झालं आहे। कलरही मस्त आलाय। या मिश्रणाला पूर्णपणे गार करून घ्यायचं। पूर्णपणे गार झाल्यावर ते एका स्वच्छ बरणीमध्ये भरून ठेवायचं। आपण जे पन्ह बनवलं आहे ना, ते आरामात 5 ते 6 दिवस टिकून राहील। 2 चमचे कैरीचे पन्हाचे मिश्रण एका ग्लास मध्ये घेते। बरणीमधून आहे ना, मिश्रण काढताना नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जो चमचा यूज करत आहोत तो कोरडा असावा। या मिश्रणात आपण 1 ग्लास पाणी ऍड करूयात। त्यात चिमूटभर मीठ टाकूयात व आईस क्यूब्स टाकायचं। तुम्ही थोडंसं त्यामध्ये भुना जिरा पावडर पण ऍड करू शकता किंवा चाट मसाला वगैरे पण ऍड करू शकता। तयार आहे आपलं कैरीचे पन्ह। मी यावर थोडंसं वरती केशर टाकते। जर तुम्हाला हे कैरीचे पन्ह आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा घरी नक्की ट्राय करा। थँक्यू, बाय।